सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे। कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे। अरे त्याग दी ख्वाहिश से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए। महाकरुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ। शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, येरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे सम्राट राजश्री शाहू महाराज, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पावडा ज्यांनी पायी चढून गाजवला ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, युवकांचे प्रेरणास्थान भगतसिंग। आजकालचं पोरग आणि युवकांचं प्रेरणास्थान आमचं पोरग आहे, याचा आयडियोलॉजी असतं युवा नेता, त्याचं अख्खं भांडवल 1280 रुपयाचं। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला शासन करती जमात व्हा, पण भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही देखील गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे का? अरे आपण खाली नाचण्यापेक्षा एक दिवस आपणही इथं विचार मंचावर येऊ, आपल्यालाही बोलता आलं पाहिजे, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपला कार्यक्रम या ठिकाणी जमेल। किती दिवस कोणतरी नाचणार आहे, कोणतरी बोलणार आहे, आपण नाचणार आहे, ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे। म्हणून युवकांनो प्रेम करा। भगतसिंगांनाही प्रेम केलं, पण त्यांना विचारलं प्रेम कोणावर आहे, तेव्हा भगतसिंगांना सांगितलं मेरी आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इसके लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं। आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे युवकांचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, स्वामी विवेकानंद, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज आणि ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करून सखलबंद साखळदंड तटा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे। आता महत्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचे। इथे बारके तो गजन नाचू लागले। किती लेत रे तुम्ही शाळेत? किती तू किती शाळेत तू? 5वीला 13चा पाडा सांग। 13चा पाडा येत नाही तुला ना, मग कोणाला मारायला पाहिजे सांग? कोणाला मारायला पाहिजे? नाचल्याने UPSC क्रॅक करणार आहे तू? हा मग महत्वाच्या मुद्द्यावर बोलले ना। 13चा पाडा, त्याच्या पुढचा कितीले? हा 7वीला, मग तुला तर 13चा पाडा येतच असेल। तू आता इसेच खालाचे भाऊ। आपल्या पोरांचा तोच प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या। आपल्याला येणारा काळ ओळखायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपले आपले मतभेद विसरा। आपला समाज मोठा होण्यासाठी आपण एकमेकाला साथ द्या। अनिल भाऊना या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमातून एक गोष्ट महत्वाची पुन्हा मला सांगायची आहे। मी लक्षात घ्या, माझ्या गळ्यात रुमाल असतो, तो रुमाल कमरेवर बांधून मला महाराजही होता आला असतं, मात्र त्या विचारमंचावर बाबासाहेब चालत नाहीत, म्हणून हा विचारमंच मी स्वीकारला, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की आपल्या लेकरांना काहीतरी प्रबोधनात्मक शिकवणं काळाची गरज आहे। या ठिकाणावर अनिल भाऊला एक विनंती आहे। या ठिकाणी बाबा कडूबाई खरातचा कार्यक्रम झाला, बाईनं प्रबोधन केलं, गाण्यातून आपण त्या ठिकाणी उत्साह निर्माण केला, पण या ठिकाणी एक समाज आहे, या ठिकाणी एक व्यवस्था आहे। इथे एखादा पोलीस भरतीचा पोरगा असेल, MPSC तयारी करणारा पोरगा असेल, त्याच्याकडे पुस्तक घ्यायला बी पैसा नाही, तिथपर्यंत तुमची मदत पोहोचली तर बाबासाहेबांच्या विचारांना आपण अभिवादन केलं, ही काळाची गरज आहे। हे आपल्याला करणं काळाची गरज आहे। मात्र होतंय काय? आपल्या इथं प्रॉब्लेम तोच आहे, जो तो उठायला समाजात आपलं प्रबोधन करायला, एक संघटना निर्माण करायला, संघटना राजकीय नेत्याच्या पायदळी बांधल्या चली आणि तिथं हा गोरगरीब तुटवल्या गेला। वामनदादा कर्डक छान म्हणले होते, अरे संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाली, कुणा आपली मनावी चेहरे 1000 झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर का। आणि म्हणून आपल्याला ते बाबासाहेब जागृत करणं काळाची गरज आहे। हा संघर्ष त्याच्यासाठी नव्हता, आपल्याला संघर्ष नाच गाण्यासाठी नाहीये। येणाऱ्या काळात आपल्याला पुस्तकासोबत मैत्री करायची आहे। या विचार मंचावर बसलेले मान्यवर कुठल्या पक्षाचे पदाधिकारी असतील, विचार मंचावर बसलेले लोक कुठले तरी कलागुणामुळे बसले असतील, विचार मंचावर बसलेले लोक एखाद्या विचार प्रवाहामुळे बसले असतील, मात्र कुठतरी खुर्ची टाकलेली आहे, कुठतरी बाप बाजूला उभा आहे, कुठतरी माझी माय बाजूला उभी आहे। बाबासाहेबांना दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे। या देशात झोपडीपासून देशाचा राष्ट्रपती होतो तो कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, तर माझ्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे। आणि म्हणून त्याचा वापर करून
खऱ्या अर्थानं आपल्याला ते हक्क गाजवायचे आहेत आणि म्हणून आपले लेकर अभ्यास केले पाहिजेत, त्या तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि ज्या घटकापर्यंत न्याय पोहोचत नाही तिथपर्यंत आपण त्यांना न्याय दिला पाहिजे. एक शपथ घ्या, येणारा पुढचा कार्यक्रम अनिल भाऊ घेतील, इथं कडूबाई खराब बी येतील, वेळ प्रसंगी मी पण या ठिकाणी येईल. मात्र त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, विचार मंचावर आपण उभं राहिल्याच्या नंतर या ठिकाणी निवेदिता सूत्रसंचालक विचार मंचावरून खाली व्हा, गर्दी कमी करा हे म्हणण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी बसलेला आहे, तुझी माय कुठतरी बसलेली आहे, बाप कुठतरी बसलेला आहे. एक शपथ घ्यायची, काय छक मारायची मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, चला हे शहर सोडू, दलिंदर संपर्क सोडू, दलिंदर मित्र डिलीट करू, अभ्यास करू, मेहनत घेऊ, काम करू, धंदा करू, पैसा कमवू. तुम्ही कमवलेल्या कामामुळे तुम्ही तिथं बसाल, पण तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्या बापाला या विचार मंचावर बोलवलं पाहिजे. एवढी मेहनत तुम्हाला इथे घेता आली पाहिजे. आपल्या लेकराला ते शिकवायचे. वर्ग 5वी 6वी लाईन जर 13चा पाढा येत नसेल तर इथे शोकांतिका आहे. आपल्याला त्या व्यवस्थेत जायचंय. आपल्या घराच्या समोरची नाली तुडुंब भरली ना, डायलॉग मोदीवर हाणून जमत नाही. नालीचा संबंध कोणाशी आहे? नगरसेवकाशी. तू बोलतो कोणाला? मोदीला. दुखायला म्हशीचं इंजेक्शन वगैरे दिल्यावर कसं होईल भाऊ? ते कळणं काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट या परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपल्याला एकत्र यायचंय. अरे 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर लक्षात घ्या, 7 नोव्हेंबर 1904 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शाळेमध्ये दाखल झाले. 1900 मध्ये शाळेमध्ये दाखल झाले. 7 नोव्हेंबर म्हणजे ज्या पोराला शिक्षणासाठी अडचणी आल्या त्या ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी, ज्यांनी स्वतःचं आडनाव त्यांना दिलं, त्या शाळेमध्ये शिकताना जात कळाली, धर्म कळाला, पंथ कळाला. मात्र त्याच पोराचा शाळेतला पहिला दिवस या भारत सरकारला साजरा करावा लागला. राष्ट्रीय विद्यार्थी दिन ही आपल्या बापाची किमा आहे, ती आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणून जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आपण केवळ बाबासाहेब व्हायला काय माहितीये का? आपला कार्यक्रम असतो, बाबासाहेब सांगणारं दुसरं असते, ते पॉकेट घेते निघून जाते. आणि अनेक लोकांनी बाबासाहेब भाषणात विकले. अनेक लोकांनी बाबासाहेब भाषणात विकले. आपण त्या लोकांना डोक्यावर घेतलं, ते मागच्या दाराने आमदार झाले आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर ते विसरले. पण छाती ठोकून सांगतो की सप्टेंबर महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या एका व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो. शिकू लागलो चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, 20 मार्च 1927, 25 डिसेंबर 1927. शिकवता शिकवता एका दलिंदरानं मला डायलॉग घालला, सर IPLचा मॅच आहे, तुम्ही काय करा 7:30च्या नंतर क्लास चालू करा. आणि मी बोलता बोलता म्हणलो, फक्त बाबा काही दलिंदराला IPL शिवाय जमत नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आपला काका पुतण्या नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आपल्या घरी एखादा क्विंटल गहू आणून टाकत नाही. म्हणून एखाद्या मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या धावा मोजण्यापेक्षा अरे एका एकरात आवता मागा आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहेत. हा बसला होता स्ट्रोक. आपल्या भाऊकीत कोणी मेलं नाही, टाळ्या वाजवल्या तर जोरातच वाजवायच्या, नाही तर वाजवायच्याच नाही. भाऊकीत मेल्यावानी बसायचं नाही, फक्त बायानी टाळ्या वाजवा, फक्त बाया वाजवल्या पाहिजे. बायांच्या टाळ्या पाहिजे मला. आता बायाच्या मधात काही माणसं बसली असतील, स्त्रियांसाठी राखीव. तू कोण बसला बाबा मधात? स्त्रियांसाठी राखीव, हा महिला मंडळांसाठी राखीव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण कायदा करताना कायदे आपल्या बाजूने झुकवलाय का? अरे जुन्या काळात फक्त आपला हक्क होता, स्त्री म्हणजेच काय चूल आणि मोल. आपल्या बाबासाहेबांना अधिकार दिला. इथं बसलेल्या महिला आहेत, लग्न झाले, आपण सासरकडे गेलो आणि दिवाळी असेल, भीम जयंती असेल, त्या काळात समजा आपला भाऊ आपल्याला साडी चोळी करत नसेल तर आपल्या बापाने एक अधिकार दिला, एक पिन मारायची. बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हक्क तो आहे. ते लिखाण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं नाव आहे हिंदू कोड बिल. म्हणजे जर आपल्या भावानं आपल्याला साडी चोळी केली नाही, दिली पिन ठोकून अर्धी प्रॉपर्टी आपल्या हातात. 2 एकर शेती आल्यावर साडी चोळ्या किती होतील काय माहितीये का? अरे नाही. म्हणून या भारतातल्या प्रत्येक महिलेने मंदिरात जा, या भारतातल्या प्रत्येक महिलेने धार्मिक कार्यक्रमाला जा. पण त्या धार्मिक कार्यक्रमाला जात असताना, मंदिराला जात असताना रस्त्यावर कुठतरी चौकामध्ये असा हात करून संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, त्याच्या पाया पडा, कारण तो तुमचा पहिला उद्धार करता आहे. ते आपण लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आपल्याला लक्षात घ्यावी. अरे शाळेतला पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होतो का? त्या संघर्षामुळं अनेक लोक शिकले.
पण बाबासाहेब सर्वोत्तम स्थानावर का पोहोचले त्याचं मुख्य कारण ते आहे. 1908 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिक परीक्षा पास झाली. सिकेबॅल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देण्यात आली. महत्वाची गोष्ट सयाजीराव गायकवाड यांच्या सोबत. सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना काम दिलं आणि मग काम दिल्याच्या नंतर पगार ठरला. बाबासाहेब आंबेडकरांकडे अर्थ खातं देण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅबिन होत्या. प्रत्येक कॅबिन मध्ये कोणी आरोग्य विभाग होता, बांधकाम विभाग होता आणि प्रत्येकाची कॅबिन असताना बाबासाहेबांकडे अर्थ विभागाची कॅबिन आहे. तिथं चहा वाटणारी एक औलाद आहे, चहा देणारी, चहा पाणी देणारी एक औलाद आहे. आणि मग प्रत्येक जण चहा पाणी घेऊन जात असताना प्रत्येक कॅबिन मध्ये चहा जात होता, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी जात होता. बाबासाहेबाची कॅबिन पाहिल्याच्या नंतर यांच्या चेहऱ्यावर 12 वाजायचे. अरे हे पोरग या जातीचं शिकला असेल, मोठं झालं असेल, मात्र मी याला का पाणी देऊ? अरे आपल्या बापानं काय केलं? राज्यघटना 16 उपकलम 4. आपलंच पोरग डेप्टी कलेक्टर झालं, आपलंच पोरग सीओ झालं, आपलंच पोरग PSI STI झालं, आपलंच पोरग नगराध्यक्ष आमदार झालं. पाणी आवणारे औलादी एकदा चेक करा कोण आहेत सध्या. आणि म्हणून आपलं काम आहे की आपले लेकरं शिकवावं लागतील, त्या प्रशासनात पाठवावं लागतील आणि त्या ठिकाणी आपल्याला ती मक्तेदारी हस्तात करायची आहे. ती आपल्याला करता येत नसेल तर बाबासाहेबांचा वापर करून अनेक लोक मोठे झाले, मात्र आपला समाज आजही कुठतरी माग आहे. ते आपल्याला लक्षात घ्यायचे. ती घटना घडली ना घडली, बाबासाहेब आंबेडकरांनी ती पिन मारली पहिल्यांदा. साधं सुद्धा काम नाहीये. ते काम केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महत्वाची गोष्ट, जातीय त्याचा चटका त्या ठिकाणी बसला. वाटलं बाबा या ठिकाणी जास्त काळ जमत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुढचं शिक्षण अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीला पार पाडलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एज्युकेशन पार पडलं. आपले बाबासाहेब आंबेडकर वर्स कॉलेजमध्ये शिकायला आले, सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला आले. जात आडवी आली आणि 1920 ला माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज यांच्यासोबत ओळख झाली. राजश्री शाहू महाराजांनी त्यांना 2500 रुपये मदत केली. 2500 रुपयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बायकोला साडी घेतली नाही. 2500 रुपयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बायकोला कंकण केले नाही. 2500 रुपयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी कपडे घेतले नाही. बायकोचं काम ही नवऱ्याच्या यशामध्ये कसं मोठं असावं. कारण कार्यक्रम आपला माता रमाई जयंती निमित्त आहे. कार्यक्रम आपला माता रमाई जयंती निमित्त आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की झालं काय बाबा की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 2500 रुपयाचं पहिलं काम केलं. ज्या गरजेत निश्चित परिस्थितीत पडलेला माझा समाज आहे, या समाजाला न्याय मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वाचा फोडण्यासाठी पहिले एक पाक्षिक चालवलं. त्या पाक्षिकाचं नाव होतं 31 जानेवारी 1920. मूक नायक नावाचं पाक्षिक बाबासाहेबांनी चालवलं. एखादा दुसरा कोणी असता स्वतःच्या हिताचा विचार केला असता, स्वतःच्या सुखाचा विचार केला असता आणि ती घटना त्या ठिकाणी घडली. 1920 ते 1924 मध्ये बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले. लंडनला शिकायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणावर महत्वाची गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर 1924 ला परत आले. बायकोचं काय योगदान आहे, बायकोचं काय योगदान आहे, हा सर्वात महत्वाचा उद्देश या ठिकाणी क्लिअर होईल की बाबासाहेब आंबेडकर 1924 ला आपल्या भारतात आले. भारतात आल्यावर एका डमनीत बसले आणि घराकडे जायचं होतं. आपल्या इथं प्रॉब्लेम आहे, 5-10-2 मिनिटं झाले. पहिला प्रॉब्लेम असते आपल्याला त्याची जात माहीत करून घ्यायची. आपला पहिला प्रोग्राम कसा असतो, तुमचं आडनाव विचारतात. तुमचं आडनाव काय आहे? आता तुम्ही म्हणले शिंदे, नेमकं कळत नाही कोण बापा. पण राजश्री शाहू महाराजांनी अशी पिन मारली, कोणते आडनाव कोणाला देऊन टाकले, कळच नाही नेमका कोण आहे. आणि मग झालं काय बाबा की आपल्या इथं पद्धत आहे, तुमचं आडनाव काय शिंदे, मग तुमचे मामा कोण, गायकवाड. बरं त्याची दुसरी बहीण कोणाला दिली, कदम. अंदाज काढते आणि मग कळालं हा आपलंच आहे. मग म्हणते जय भीम. एवढ्या दिवस मेला होता तू. अरे या देशामध्ये तुला बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलंय. तू कुठल्या महापुरुषांचं नाव घेत असताना घ्यायचंय, पण त्याच्या पहिले सुरुवातही बाबासाहेब आंबेडकरांपासून करावं लागते, कारण बोलण्याचं स्वातंत्र्य तिथे. याच्या अगोदर आपण मुख्य होतो. विठ्ठल कांगणे कोणत्या जातीचा डझन मॅटर, विठ्ठल कांगणे कोणत्या धर्माचा डझन मॅटर. विठ्ठल कांगणे क्लास घेतो कोणत्याही पोराला शिकू शकतो. राज्यघटना कलम 19 रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लिखाण कोणा केलंय, अरे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, डमनीत बसले. डमनीत बसल्यावर आपल्या इथं प्रोग्राम सुरू झाला. जात अण्णावून कळलं ना, आंबेडकर. केशव कृष्णाजी आंबेडकर शिक्षकांनी शिक्षक ब्राह्मण, अण्णाव दिला आंबेडकर. ते कोमात गेलं. त्यानं पूर्ण कुळ विचारलं. बाबासाहेबांना गर्वानं सांगितलं ही माझी जात आहे. डमनीवाला खाली उतरलं. मला बाबासाहेब मी तुम्हाला नेलं तर बाकीचे लोक माझ्या डमनी सहित मला जाळून टाकतील. जातीयतेचा तिढा या महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, म्हणून मी तुम्हाला नेऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणले 10-15 किलोमीटर आहे. शेवटी डमनी त्याने चालवायला घेतली. या देशाचा रणगाडा बाबासाहेबांनी चालवला, मात्र त्या काही डमनी चालवता आली नाही.
घोडे फराळ टांगा पलटी बाबासाहेबांच्या पायाला लागलं. पायाला लागल्याच्या नंतर तसेच रात्रीचे 9 वाजलेत, आपल्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर रमाईनं दरवाजा उघडलाय. माता रमाईनं दरवाजा उघडला. नवऱ्याच्या चेहऱ्यावरलं दुःख दिसलं. इथं बसलेल्या मातांना विनंती आहे, आपलं पोरग एखादं सामाजिक काम करत असेल ना, करू द्यायचं. समाजाचं एखादं काम करत असेल करू द्यायचं. मात्र तो टग्या बाहेर जाऊन नुसते भांडणं करणं, डायलॉगबाजी करणं करत असेल, याला मार त्याला हाण. त्याच्यानंतर पहिले त्याचे केस पाहायचे. केस बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिले राहण्याचं, है ना, राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी सांगितलं सुटा बुटात या. तू एक पॅन्ट एका पायावरली 25 जागी फाटलेली आणि त्याला तू फॅशन म्हणायला. कोल्ड कॉफी पाहिजे तुला, कोल्ड कॉफी. गावाकड तू परातीत गरम चहा पिणारा, तुला कोल्ड कॉफी पाहिजे. म्हणजे हे कळणं काळाची गरज आहे. इथं प्रत्येक गोष्ट विनोदात्मक घ्यायच्या नाहीये. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. कारण का, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. अरे म्हणून त्या कपड्यात आपल्याला राहायचं नाही. तर आमचे काही दलिंदर आहेत, कुठून केसाचा प्रकार आणला काय माहित. अख्खे केस बरोबर आहे, मधातल्या तुर्याला पिवळं केलं त्यांना. डंग इसेच नाही, भवालील वस्तारा मारला होय का ना, भवालील वस्तारा. अरे आपल्याला बदलायचंय, परिवर्तन करायचंय. किती दिवस आता आपण आर्थिक मागासलेले नाहीत, शैक्षणिक मागासलेले नाहीत, तरी आपण दाखवत असाल तर कुठतरी चुकायलंय. ते परिवर्तन करण्यासाठी जागरूक व्हायचंय. अरे त्या डमणीवाल्यानं जात विचारली, डमणी पलटी झाली. घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर माता रमाई होत्या. दरवाजा उघडला. नवऱ्याच्या चेहऱ्यावरलं दुःख दिसलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, लक्षात घ्या, कदाचित ते आपल्या देशात नसते. व्यवस्था काय होती, आज तुम्ही नाचलात का, ते राज्यघटनेच्या कलम 19 मुळे. नाहीतर तुमचा कार्यक्रम डिलीट होता. डिलीट म्हणजे डिलीटच. कयाचं नाचणं दिसणं आले. गावाच्या बाहेर होतो आपण, आपली पंगत वेगळी होती भाऊ, आपला कार्यक्रम वेगळा होता. आपल्या पाठीला महत्वाची वस्तू, कमरेला झाडू होता, गड्यामध्ये मडकं होतं. अरे ते काढलं कुठल्या देवपुरुषांनी नाही, आपल्या बापानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आपल्याला त्याने बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, नाचण्याचं स्वातंत्र्य दिलं, पण सांगितलं काय, लेकरं मोठे करा, शिकवा, त्यांना प्रशासनात पाठवा, जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तो बोलला पाहिजे. ते करण्यासाठी शिक्षण आहे. ते नाही करता आलं तर मग कार्यक्रम बिघडलेला आहे आपला. आणि मग रमाबाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं, मी बॅरिस्टर झालोय, 12 लॉ पूर्ण केलाय, MSc पूर्ण केली, DSc केली, अनेक प्रबंध सादर केले, PhD मिळालेली आहे. चाल पुण्या गोविंदानं आपण इंग्लंडला राहू. हेरिटेज नावाचं त्या ठिकाणी घर आहे, छान पद्धतीने राहता येते. 3000 स्क्वेअर फूट मध्ये 35 कोटी रुपयात भारत सरकारनं खरेदी करावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांचं घर. आपला बाप लहान नव्हता, लय लोक या देशात श्रीमंत होते, पण एकमेव किंग हे जो देशात शिकून भारतात आला, साधी गोष्ट नाही ना. आणि मग महत्वाची गोष्ट झाली काय बाबा, चल आपण गुन्ह्या गोविंदांना तिथे नांदू. तेव्हा आपली माय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोललेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, मात्र आपलं पालन करते आपली माय, हे बी आपण विसरता कामा नये. कारण आपली माय त्या ठिकाणी करायली भीमराव पाया पडली आणि सांगितलं, 1920 ला तुम्ही इंग्लंडला शिकायला जात होतात. शिकायला जात असताना तुम्ही मला 2 आणे दिले होते आणि सांगितलं होतं, कधी वेळ वाईट आली, परिस्थिती वाईट आली, तर हे 2 रुपये तुला खर्चायला ठेव. तेव्हा ते 2 रुपये मी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवले आणि सांगितलं, एखादं पुस्तक तुमच्या वाचनात येईल, या पुस्तकाने मस्तक सशक्त होईल, सशक्त झालेलं मस्तक हस्तक होईल आणि त्याच्यातून आपला निश्चित पडलेला समाज बाहेर निघेल. त्याच्यावर डायलॉग तयार झाला की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या, ती तुम्हाला जगवेल, आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, ती तुम्हाला जगण्याची अक्कल शिकवेल. सेज दॅट रमाबाई आंबेडकर. ही आपली माय म्हणली म्हणून बाबासाहेब आंबेडकर इथं राहिले. MC सेटलवार सोबत भेट झाली. MC सेटलवार सोबत भेट झाल्यावर झालं काय, लगेच इंग्रजला दलिंदर, इंग्रजाला चॅलेंज नाही. इंग्रजापासून आपण स्वतंत्र झालो नाही, बळजबरीनं त्याने तुम्हाला स्वातंत्र्य केलं. कदरले ते तुम्हाला, ते जाऊ लागले, आपले लोक म्हणले थांबा, ते म्हणले नग नग, तेल कायला यायच्या नादी लागलो तर आपण बिघडायसारखे. बाय चान्स सांगतो, इंग्रज तुम्हाला स्वातंत्र्य करून गेले नाही, बळच सोडून गेले. ते आपले लोक थांबू लागले त्याला, तरी ते थांबले नाही. अरे या देशाची मेंटॅलिटी हो, या देशात परिवर्तन करताना एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं, मी गेल्यावर हे दलिंदर चांगले राहतील काय सांगता येत नाही. म्हणून बाबासाहेबांना राज्यघटना कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य लिहावं लागा. एकमेव देश आहे, जगातल्या कुठल्याच राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाही. काऊन लिहिले, कारण आपला देश आहे भाऊ, इथं पानपोईवरला ग्लास साखळ दंडानं पक्का बांधून ठेवावं लागते. पानपोई ना, पानपोई टीचरला ग्लास साखळ दंडानं एडिंग करून बांधून ठेवावं लागते. अरे भिकारचोड ग्लास सोडणार नाही तर देशाचं काय परिवर्तन करणार आहेत.
मेंटॅलिटी आहे ना. बाबासाहेबांना कळलं मी गेल्यावर हे सुधारणार नाहीत, हे दुसराच काहीतरी कार्यक्रम करतील. आता मला सांगा, शाळेतली घंटी कोणा गायब केली रे? गाडीगिरीवर कोण ऐकली? बाबासाहेबांना एवढी हयात घालून 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेतलं पाहिजे, बेजार झाले. घंटी कोणा ऐकली गाडीवर? तुम्हीच. शाळेच्या व्हरांड्याची फरची हलू लागली, माहिती सांगा चोरून कोणा नेली? शाळेचा पत्तर हल्लं, गोठ्यावर नेऊन कोणा टाकलं? आणि मग परिवर्तन काय होणार? त्याच्यात पुन्हा तू शाळेत जातो, मास्तराला विचारतो खिचडीचं काय? आता त्याला तांदूळ मोजायचे का लेकराला शिकवायचं? कुठं किती बेकार आहेत. अरे मग आपल्या बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आहे, तो आपल्याला उपभोगायचा आहे, त्याच्यातून काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे त्या ठिकाणी इंग्रजी शासन आपल्या देशात आलं, देशात आल्यावर इंग्रजांना कळलं माणूस हुशार आहे, हे आपला कार्यक्रम करील. मग इंग्रजांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांना एक टीप दिली डायरेक्ट, की तुम्ही काय करा, मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घ्या. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला, जर मी मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घेतलं तर एखाद्या आरोपीला मी वाचीन, पण ज्या समाजाची काहीच गलती नाही, यांच्यावर जो अन्याय व्हायला यांना बाहेर कोण काढणार? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, मद्रास उच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद नाकारलं. तुम्ही पहा, इंग्रजी राजवटीमध्ये कुठलाही इतिहासातला समाजसुधारक विचारवंत पहा, त्यांना इंग्रजांनी उचलून तुरुंगात टाकलेले. गांधीजी येरवाडा कारागृह, पंडित नेहरू भुईकोट किल्ला. कुठलाही नेता घ्या, लोकमान्य टिळक मंडाले, कुठलाही नेता घ्या, कुठं नेऊन टाकलं त्याला तुरुंगात. फक्त इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना हात लावला नाही, त्याला माहीत होतं हे शिकलेले आपलाच कार्यक्रम काहीतरी वेगळा करेल. पॉवर ऑफ एज्युकेशन, ते पॉवर आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्या पोराचं काय, आमचं पोरग वारंवार बदलायलंय, मा एकीकडे बाप एकीकडे, पोरग आमच्या बोकांडीवर आहे ना. आणि त्याच्यात ते दुसरं पाहिलं, तर त्या लहान लेकराला काही कळत नाही, कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे, ते पाहते कार्यक्रमात काय चाललंय, कशामुळे चाललंय काही घेणं नाही. त्यांना फक्त लाईटच मोजले किती आहेत पहिल्यांदा, काही लाईट मोजले, काही खंबे मोजले, एक जणांनी झेंडे मोजून काढली. झेंडे मोजता मग एखादा दाखवलं मागं बी येत म्हणला. तर सांगायचं तात्पर्य बाबा, की आपल्या लेकरांना शिकवणं काळाची गरज आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? बहिष्कृत हितकारणी सभा, म्हणजे आपल्या हिताचं रक्षण करणारी सभा स्थापन केली, समता जनता प्रबुद्ध भारत स्थापन केलं. मी युवकांना एकच विनंती करतो, पोरो आपल्याला काय करायचं मात्र येणाऱ्या काळात आपला बापही या ठिकाणी बसला पाहिजे. इथं बसलेल्या पोरी स्वतःला भीमकन्या म्हणून घेत असाल तर पहिले एक काम करा, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे स्नॅपचॅट आहे, आपल्याकडे महत्वाची गोष्ट इंस्टाग्राम आहे. स्नॅपचॅट मध्ये तू कशी हे लोकांना दाखवायची गरज नाही, अख्ख्या पोराला माहिती आहे तू कशी आहे. त्यामुळे तू हा आगाव बेजार व्हायचं नाही. पण पोरीपासून लांब राहा. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेला परिपूर्ण कायदा महिलाच्या बाजूने झुकताय, त्याचा नाद करायचा नाही. त्याचा नाद केला की तू मातीच होती. हा, तिनं जर असं जरी म्हणली की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त काळ माझ्याकडे टक लावून पाहिलं, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीस प्रशासन उचलतंय, टायर मध्ये गुतडू हाणतंय, तुला माहिती. म्हणजे एखाद्या पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई, मला प्रश्न पडतोय, तुला कसं काय माहित त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिला म्हणून? टाळी एका हाताने वाजत नाही ना, टाळी एका हाताने वाजत नाही. पण तरी पण दलिंदरा तो कामे पुस्तकात तुला माय दिसावी, पुस्तकात तुला बाप दिसावं, त्या पुस्तकातून चरित्र बदलता यावं. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायखे, तिथं महिलावर अन्याय झाला, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार निघली पाहिजे, जिथं बुद्धिवादाने कधी कधी लढता आलं तर बाबासाहेब आंबेडकर आपण व्यक्त केला पाहिजे. हे आपल्याला काळाची गरज आहे. मात्र होतंय काय, पोरींना कळकळीची विनंती आहे, काय करायचं कर. पण सर्वात महत्वाची एक विनंती आहे की जरासं या इंस्टाग्राम मीडियापासून बाजूला राहा. एकदा तू नोकरी लागली, कुठेतरी मोठी झाली ना, मीडिया तू आज शोध घ्यायला येते. आज तू खाली बसली ना, हेच समजा तू PSI म्हणून तू सिलेक्शन झालं असतं. अनिल भाऊला काही करून इथं तिला बोलावंच लागलं असतं. पण ती काय करायली? मैंने देखा तूने देखा. आणि आमचा दलिंदरला घेत, पहिले तो कभी कभी गम था. याला चॅलेंज नाही ना, गाणं आलं याचा ट्रेड बदलला. ऊर्जा काले कावा तेरे बुंड चकंड पावा. चॅलेंज नाही भाऊ याला. मलाही वाटायला जरासं कडूबाई सोबत राहून जरासं ट्रेनिंगच घ्यावं. इकडे कार्यक्रम लय प्लस आहे, पण सांगायचं तात्पर्य नाहीये. प्रबोधनातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या, 2024च्या 200 तारखा बुक आहेत आणि त्याच्यातल्या 68 तारखा भीम जयंतीच्या आहेत. नॉट अ जोक. म्हणजे
आपण केवळ बाबासाहेब मांडण्याचं काम केलं नाही, जसं बोलतो तसं चालतो. कोपरगावमध्ये बसलेले काही विद्यार्थी असेल, कोणाचे आई वडील वारले असतील, शिकण्याची इच्छा असेल तर छाती ठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायी म्हणून सांगतो, त्या पोराला नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देईल, हाही शब्द या ठिकाणाहून द्यायला. नाही तर आजकाल डायलॉग म्हणणारे आहेत. आणि तेच आपल्याला कळलं पाहिजे की व्यवस्था आहे, ती व्यवस्था आपल्याला कळणं काळाची गरज आहे. ते आपल्याला कळलं नाही तर येणारा काळ बेकार आहे. राज्यघटनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे भाग क्रमांक 3, आऊ करू नको. हा तिकडे बसलाय, तिथून काहीतरी काड्या करायला, त्याचं म्हणणं हे बाकीचं काही लागतंय हे का नाही. आणि त्याच्यामुळेच आपले वांधे आमच्या पोराचा त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. स्टेटस ठेवायला नेत्याचा, स्टेटस ठेवायला युवा कार्यकर्त्याचा, पुन्हा त्याच्यात बाप्पा, त्याचे डायलॉग, सळसळती तोफ, युवकांचे प्रेरणास्थान, भाऊ 7वी नापास, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भाऊच्या सोबत 3 लोक है ना, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. अरे बापरे. हा हे याचं स्टेटस. इथं बसलेली माय आणि बापाला तुमचं पोरग म्हणून एक शपथ घ्या, दररोज हप्त्यातून एकदा पोराला हाता घालून काढायचं. घ्या शपथ. काय म्हणलं कस काय, म्हणजे पोरग बसलंय, जाताना एक झापड येताना एक झापड. पोरग म्हणलं कस काय, तर बापान म्हणायचं तेरा बाप अभी भी जिंदा है. त्याला कळायला पाहिजे, त्यांना माझंच करू नये. त्यांना स्टेटस ठेवलं. आता पोरगी आहे, छान शिकायली, अभ्यास करायली, 12वीला ट्युशनला चालली, नाही तर ट्युशनला चालली फिजिक्सच्या कॉफी शॉपमध्ये, बायोलॉजी बापाच्या डोक्याची, केमिस्ट्री. नाही तर पोरगी गेली नीट करायला, नीटच होऊन आली. तर आपलं काम आहे मायबापानं आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे. आपल्या पोरीचा मोबाईल आहे, मोबाईलच्या स्टेटसवर पोरीच्या दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, कार्यक्रम बिघडला. अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, बनाई तो इसमें रुसवाई क्यों है. 10 बाय 10च्या रूम मध्ये न टाइम लावता मारायचं, काही फरक पडत नाही, अवलाद आपलीच आहे. आणि ताई 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहे. घटस्फोटाचं एकमेव कारण आहे ॲटिट्यूड, एकमेव कारण. तिचं म्हणणं आहे मी शिकलेली आहे, मी काय ऐकू. आणि मायबापांना विनंती आहे, आपल्या समाजामध्ये गरिबी आडवी आली ना, त्याला कुठलं भाषण, कुठला कार्यक्रम आपलं घर चालवत नाही. ज्याची झळ आहे त्याला कळती. पण आपल्या पोरीला एखाद्या दलिंदरानं नाकारलं ना, तेव्हा जोपर्यंत तिला मायबाप आहेत तोपर्यंतच तिला त्या घरात राहता येते. एकदा मायबाप गेले, तिचा कार्यक्रम बिघडला. म्हणून शिक्षणाची संधी आपल्याला बाबासाहेबांनी दिली. येणारा काळ होता, काय होता, राजाच्या घरातून राजा जन्माला यायचा. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है, बिकॉज इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आवर युअर युजेस. ते आपला कार्यक्रम आहे, आपल्यासाठी आहे. आणि म्हणून राज्यघटनेनं ती ताकद दिली. झोपडीमधून एखादी पोरगी IAS होऊ शकते. शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, मात्र ते शिकता आलं पाहिजे. नाही तर तू कुठं चालली शहरात, लगेच एखादं दलिंदर इंस्टाग्रामला तुला मेसेज करायला हाय, याची इंग्रजी, याला हाय अन बायच येते, बाकीचा बर्थडे याला माहित नाही. बी टाकल्यावर खालून येते टपाक टुपुक सेंट, अॅनिव्हर्सरी बाकीचं खालून येते टपाक टुपुक सेंट. तशी इंग्रजी शिकलेली. आणि त्याच्यात हिची इंग्रजी बाप्पा, विथ माय बेस्टी, बेस्टी विथ माय ब्रो. आणि ब्रो कोणता, मानलेला. सख्या भावाला दलिंदर तू बोला, तिकडला ब्रो कोण आहे, विथ माय ब्रो. नवीन डायलॉग पुन्हा, विथ माय शिशो. हातान बिनाकामी आपण हे धंदे करायला कोणा बिनाकामी. अरे काहीच गरज नाही. शहरात गेली, शिकायला गेली, नीट शिक, बापानं संधी दिली आहे. रात्री घरी गेली 9 वाजता, घरी गेल्यावर आपल्या बापाकडे पाहिलं, बापाची फाटकी बनेल दिसली. अरे परिवर्तन करायचं, आपल्याला काहीतरी शिकायचंय. शिक्षणाचा अधिकार आहे. PSIची रँक आपली किती कमी मार्कावर लागली आहे, आपल्याला ती संधी आहे. पण त्या कार्यक्रमात तू जर चालू द्या, हेच टाइम भेटला का त्याला बी. त्याचं म्हणणं आहे हा कार्यक्रम माझ्यासाठी नाहीच, मला काय त्या स्टेजवर उभे केलं तुम्ही. चालतंय. काय माहितीये का, नातू सांभाळणं आणि लेकरू सांभाळणं नॉट अ जोक. ते बायाला माहीत आणि आजी आजोबाला माहीत. त्याचा कार्यक्रम लय डेंजर आहे भाऊ. काय होतं माहितीये का, एक कीर्तनात काय करायचं, नातू आजोबासोबत जायचा. आणि कीर्तनात नातू आजोबासोबत गेल्यावर ते कधी काय करायचं माहितीये का, ऐन कीर्तन रंगात आलं की ते आजाला म्हणायचं, बाबा लघवी आली, बाबा लघवी आले. मला कीर्तनात ते जोरात बोंबलायचं, बाकीचे लोक शांत चित्तानं ऐकायचे. ते आजोबा कोमात जायचे की कुठेही कीर्तन असलं, मेन टायमाला हे काय करते, बाबा लघवी आली. म्हणून आजोबाने एक नवीन शक्कल लढवली, इथून पुढे तू माझ्यासोबत कीर्तनात आला, तो एकच काम आहे,
तुला लगी आल्यावर तू हा माझ्या कानात म्हणायचं, बाबा गाणं म्हणू, बाबा गाणं म्हणू, आणि मग मी तुला उचलून घेऊन जाईल. झालं असंच भाऊ. कीर्तन इंदोरीकर महाराजाचा गर्दा फुल आला. आजा एकीकडे गेला, नातू दुसऱ्या आजापाशी बसला. आता दुसऱ्या आजापाशी बसल्यावर कार्यक्रम रंगात आला आणि पोरांनी चालू केलं ना, बाबा गाणं म्हणू. त्या आजा मला गप कीर्तन चालू आहे. त्यानं पुन्हा चालू केलं, बाबा गाणं म्हणू, गप कीर्तन चालू आहे. बाबा गाणं म्हणू, आणि गप कीर्तन चालू आहे. शेवटी आजा कदरला. त्यानं पुन्हा म्हणलं, बाबा गाणं म्हणू. आजा म्हणला, मन पण हळूच कानात म्हण. म्हणलं त्यानं गाणं. लेकरायला चॅलेंज नाही भाऊ. हा, मी होतो तुमच्याकडे पोरी हो. संविधान शिकवायचंय, मधात बाईचं गाणं आहे पुन्हा. आणि आपला मेन विषय संविधान म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. मात्र संविधानावर कंटिन्यू 12 घंटे आपल्याला बोलता येते. 400 कलमा पाठ आहेत. तेवढा अभ्यास त्या संविधानाचा केलाय आपण. परफेक्ट पुन्हा. हा, पण सांगायचं तात्पर्य, ते संविधान शिकताना मुलींना विनंती आहे की पोरिओ शहरात जा. शहरात गेल्याच्या नंतर आपल्या बापाला आपल्याला विसरायचं नाहीये. का? इथं तुम्ही बसले असाल, आपला समाज सर्वाधिक जास्त अनिल भाऊ व्यसनाधीन आहे. आज हा कार्यक्रम घेतला. इथून पुढे एक विनंती आहे, आपल्या समाजातले तगडे लोक, पैशानं गर्भश्रीमंत असणारे लोक एकत्र करा. ज्या ज्या गरीब कुटुंबामध्ये एखादी माता आहे, एखादी आई आहे, एखादी आजी आहे. कारण आज आपल्या ताटात भाकर आहे, आपल्या दुडीत भाकर आहे, पण एक आजी आहे इथं बसलेली, जिचं पोरगं 6ला दारू पित आहे, ज्याचं घरावर लक्ष नाहीये, आणि त्या आजीच्या ताटात संध्याकाळची भाकर नाहीये. तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहेत. आपला अतिरिक्त खर्च त्या आजीच्या ताटात गहू तांदूळ या नात्याने पडला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आदरांजली आपल्याला अर्पण होईल. हे आपल्या लक्षात घेणं काळाची गरज आहे, आणि ते आपल्याला करावंच लागेल आज आपल्याकडे. कारण पोरं लक्षात घ्या, 60 वर्ष लाईफ आहे. कोणाला कधी अटॅक येईल काही सांगता येत नाही. आपल्यासोबत कोणाची भेट शेवटची होईल काही सांगता येत नाही. म्हणून जिवंतपणे मदत करा. अख्ख्या संसाराची राखरांगोळी केली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढा केले, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवापेक्षा मोठे झाले. का? अरे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, आपल्या बायकोनं फेकून दिलाय डायरेक्ट नदीला. पुन्हा आपल्या घरात आपल्या आजोबाचा फोटो नाहीये, आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाहीये. आणि मग येणाऱ्या काळात आपल्या घरात आपला फोटो राहायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा जी लोक लोकांसाठी जगतात तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात. जी लोक स्वतःपुरती जगतात ती स्वतःच्या बैठकीत पण राहत नाहीत. आज मला सांगा, 393 वर्षानंतर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत. याचं कारण राजे जगले आपल्यासाठी. अरे 132 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेटस अख्खा देश ठेवतो, कारण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. म्हणून आपल्या स्टेटसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं काळाची गरज आहे. ते आपल्याला ठेवावंच लागेल. महिला व मरेलवाणी बसायचं ना, टाळ्या तुम्हीच वाजवल्या पाहिजे.